विश्राम एक सालोंगे संधा विलंब सामेल उपस्थित व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती आहे की आचारसंहिता असल्या कारणानं आचारसंहितेचं पालन करून या ठिकाणी आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय निवृत्त प्राचार्य शिक्षण खाटी सर हे करतील. तदनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन विश्वनाथ थयंगे काका यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. या तिन्ही मान्यवरांना मी ध्वजकट्ट्यावर आमंत्रित करतो. कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश मनोरे शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय. संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन निवृत्त प्राचार्य तथा शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे सदस्य आणि ध्वजारोहण कायदेशीर सल्लागार शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे रमेशजी मनोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होतोय. भारत माता की वंदे वंदे. राष्ट्रीय ध्वज को राष्ट्रगीत के साथ सलामी दो. शिवशंभू राजा दरी दरी तुना नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी कोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला हिरळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही दप्तरा तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा.
सन्माननीय पाहुण्यांना या ठिकाणी मानवंदना देऊन पुरस्कार करतोय. अंकिता बिद्रे बिद्रेच्या नेतृत्वाखालचा आपल्यातून इयत्ता 8वी वर्षा राष्ट्रीय गजल आणि प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन पुरस्कार करतोय. काही लीडर साईगंधा समारोह इयत्ता 9वी च्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा प्लाटून राष्ट्रीय गजल आणि मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देऊन पुढे चाल करतोय. सावित्री जानकीच्या नेतृत्वाखालील इयत्ता 10वी 9वी चा प्लाटून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना करून पुढे कूच करतोय. प्रगती जाधव हिच्या नेतृत्वात असलेला हरित सेनेचा हा प्लाटून राष्ट्रीय हरित सेनेचा हा प्लाटून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना करून पुढे जातोय. आता मान्यवरांच्या समोर राष्ट्रीय ध्वजाच्या समोर सृष्टी खैरातेच्या नेतृत्वाखालील हा कन्नड विभागाचा पूर्ण प्लाटून राष्ट्रीय ध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना करून पुढे चाल करतोय. अतिशय शिस्तबद्ध आणि देशाभिमानाने वर भरून यावा असं हा आजचा प्रसंग. सुजाता सैनिकांच्या नेतृत्वाखाली स्काउट गाईड आणि राष्ट्रीय हरित सेना यांचा हा प्लाटून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना करून मान्यवरांना मानवंदना करून पुढे कूच करतोय. सुरेश सैबले याच्या नेतृत्वाखालचा स्काउटचा हा प्लाटून इयत्ता 10वी अर्थात सैनिकचा हा प्लाटून राष्ट्रीय ध्वजाला आणि मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देऊन पुढे कूच करतोय. आणि इयत्ता 10वी चा हा शेवटचा प्लाटून होळकरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ध्वजाला आणि मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देऊन अतिशय शिस्तबद्ध असं संचलन करत आगे कूच करत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. शास्त्रीय परमशिक्षणावर काही शपथ आपल्याला आजच्या या दिवशी घ्यायची आहे. सुरुवात आपण करतोय असाक्षर मुक्त गाव. मी बसायला मुलगी सरांना विनंती करतो की आपण असाक्षर मुक्त गावाची शपथ या ठिकाणी घ्यावी. अर्थात साक्षरतेची शपथ. समाजातून प्रत्येक व्यक्तीला